हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट क जी की 3 एप्रिलला होणार आहे, त्यासाठी एक विशेष टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे सोडू शकता. ऑनलाईनची लिंक तुमच्या व्हॉट्सअपवर येऊन जाईल. तुम्ही लगेच सगळे 100 प्रश्न सोडवल्याबरोबर तुमचा स्कोर सुद्धा तुम्हाला कळून जाईल आणि ऑफलाईनमध्ये पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअपवर प्राप्त होणार आहे. ज्याला कोणाला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे, खाली मोबाईल नंबर स्क्रोल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. आणि आपल्या या व्हिडिओद्वारे त्या टेस्ट सिरीजमधील प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला थोडी हेल्प झाली पाहिजे. जर तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल, लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू नका, मित्रांनो शेअर सुद्धा करा. चला आपण या टेस्ट मधले पेपर क्वेश्चन स्पष्टीकरणासहित पाहूया. मित्रांनो, भारताचा सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता एमपीएससीच्या तयारीसाठी अवेलेबल झाला आहे. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहे, ज्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता, जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. आणि या सगळ्यांचा सबस्क्रिप्शन घेताना तुम्ही कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला भरपूर डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 76, 2021 मध्ये सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक झालेला देश कोणता? तर 2021 मध्ये सगळ्यात अधिक एफडीआय गुंतवणूक झाली होती चीनमध्ये. ओके, आता एफडीआय म्हणजे काय? याचा फुल फॉर्म जवळपास सगळ्यांना माहितच असेल की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, जागतिक थेट परकीय गुंतवणूक. बरं, हे पाहते कोण मोजते की कोणत्या देशामध्ये किती गुंतवणूक झाली? तर आर्थिक सहकार आणि विकास संस्थेद्वारा याची आकडेवारी जाहीर केली जाते. 2019च्या तुलनेत 2020 मध्ये जागतिक एफडीआय मध्ये 38% घट झाली आहे. 2019च्या तुलनेमध्ये 2020 मध्ये किती घट झाली? 38% घट झाली आहे. काय कारण असत? त्याच्या पाठीमागचं कारण, मोठं कारण आहे की कोविड, याच्यामुळं घट झाली. आणि विशेष करून भारतात 64 अब्ज अमेरिकन डॉलर गुंतवणूक झाली होती या 2020 मध्ये. भारतामध्ये 2020-21 मध्ये म्हणजे भारतात किती झाली? 64 अब्ज मिलियन डॉलर. आणि भारत या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा क्रमांक किती आहे? 3रा क्रमांक आहे. ओके, पहिला तर चीन आहे. मग चीनमध्ये किती झाली? तर चीनमध्ये एकूण झाली आहे 212 अब्ज मिलियन डॉलर. आणि 2 नंबरला आहे अमेरिका. अमेरिकेचा नंबर 2 आहे. आणि अमेरिकेमध्ये किती झाली? मग 2 नंबरवर आहे, म्हणजे त्याच्यात झाली 177 अब्ज मिलियन डॉलर. भारतात 64, अमेरिकेत 177 आणि चीनमध्ये 212 याचा क्रमांक लागतो. बरं, ठीक आहे, हा झाला की हे गुंतवणूक झालेले देश. ओके, मग गुंतवणूक करणारे देश कोणते आहे? तर सगळ्यात जास्त जो गुंतवणूक करणारे म्हणजे परदेशात एफडीआय ज्या देशामध्ये जातात, म्हणजे ते दुसऱ्या देशात गुंतवणूक करतात, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक लागतो लक्झेमबर्गचा. लक्षात ठेवा, पहिला क्रमांक लागतो लक्झेमबर्ग, यांचा पहिला क्रमांक लागतो. हे सगळ्यात जास्त बाहेरच्या देशामध्ये गुंतवणूक करतो. 2 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबर अमेरिका, आणि 3 नंबरला आहे जपान. या प्रकारचे हे सगळ्यात जास्त एफडीआय देणारे देश आहे. ओके, आणि भारतात एफडीआय कोणत्या देशातून सगळ्यात जास्त येतो? भारतात 64 अब्ज मिलियन डॉलर आला ना, तर सगळ्यात जास्त कुठून आला? तर 1 नंबरला सिंगापूर, सगळ्यात जास्त कुठून आला? सिंगापूर. आणि 2 नंबरला आहे अमेरिका, 2 नंबर अमेरिका. ही सुद्धा माहिती असू द्या, याच्यावर कोणताही प्रश्न हा घुमून फिरून विचारला जाऊ शकतो. तर प्रत्येक प्रश्नाचा मित्रांनो इतकं डिटेलमध्ये आपण माहिती पाहत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल ना, तर लाईक करायला विसरत जाऊ नका. ज्याला कोणाला टेस्ट सिरीज पाहिजे, खाली मोबाईल नंबर स्क्रोल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून प्राप्त करू शकता. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 77, जागतिक लैंगिक अंतर निर्देशांक 2021 मध्ये पहिले 3 क्रमांक असणारे देश कोणते? आता सगळ्यात पहिला प्रश्न की जागतिक लैंगिक अंतर निर्देशांक जाहीर कोण करते? तर हे जाहीर करण्याचं काम करते WEF. आता WEF काय? तर हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, याद्वारा हा निर्देशांक जाहीर केला जातो. याच्यामध्ये एकूण सहभागी देश किती आहे? तर एकूण देश आहेत 156. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 156 जणांची यांनी यादी लावली. या यादीमध्ये भारताचा क्रमांक होता 140वा. ओके, भारत किती आहे? 140वा. म्हणजे आता पहिल्या 3 मध्ये भारत नसणारच. आणि विशेष करून भारत हा परीक्षे दृष्टिकोनातून याच्यासाठी महत्वाचा आहे की भारताचा जो क्रमांक आहे तो यावेळेस घसरलाय. किती अंकांनी? तर 28 अंकांनी घसरलाय. म्हणजे 2020 ला त्याचा क्रमांक किती होता? 2020 ला त्याचा क्रमांक होता 128वा. ओके, 128 नाही, 112वा. 112वा क्रमांक होता. आता 28 अंकांनी घसरून तो झाला 140वा. म्हणजे भारताची परिस्थिती बिकट झाली आहे. आणि मग पहिले 3 कोण आहे? तर याच्यामध्ये पहिल्या 3 मध्ये येतो, पहिल्या क्रमांकावर आहे आईसलँड. ओके, हा आईसलँड हा पहिला क्रमांक आहे. 2 नंबर आहे फिनलँड आणि 3 नंबरवर आहे नॉर्वे. हे 3 पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे, देश आहे. म्हणजे ड, ई आणि ग, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहील. आणि यासोबतच बघा, यामध्ये शेवटचे 3 राज्य देश सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर शेवटचे 3 देश कोण आहे? तर शेवटचे 3 देश येतात. 156 नंबरवर आहे अफगाणिस्तान, म्हणजे सगळ्यात शेवटचा 156 देश आहे ना, याच्यावर येतो अफगाणिस्तान. 155 वर आहे, याच्या आधी अफगाणिस्तानच्या आधी थोडा आधी येतो 155 वर यमन. आणि 154 नंबरवर आहे इराक. हे सगळे युद्धजन्य परिस्थिती असणारे देश आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 78, भारताची पहिली स्वदेशी मानवी अंतराळ मोहीम कोणती?
तर याच टाईपचा प्रश्न नाही का याच्या आधी जी कंबाईन झाली त्याच्यामध्ये सुद्धा आला होता आणि तो प्रश्न त्यांनी ऑप्शन चुकीचे दिले असल्यामुळे रद्द सुद्धा झाला होता. तर भारताची पहिली स्वदेशी मानवी अंतराळ मोहीम राहणार आहे गगनयान मोहीम घोषणा कधी झाली होती? तर याची घोषणा झाली होती 15 ऑगस्ट 2018 ला घोषणा झाली होती आणि आता हे 2022 ला याची लॉन्च होणार आहे. म्हणजे झेपावणार आहे. आणि कोणत्या रॉकेटद्वारे? तर याचं यान आहे GSLV MK3 याद्वारे हे झेपावणार आहे. आणि याच्यात 3 भारतीय अंतराळ यात्री झेपावणार आहे. म्हणजे एकूण 3 आहे, त्याच्यापैकी एक महिला सुद्धा असणार आहे. आणि या अंतर्गत 3 उड्डाणे सुद्धा होणार आहे, त्याच्यापैकी 2 मानवरहित आणि 1 मानवी उड्डाण असं याचं स्वरूप असणार आहे. याच्यामध्येच कन्फ्युज होऊन जो प्रश्न आहे तो रद्द झाला होता कंबाईन म्हणजे 2 मानवरहित आहे आणि 1 मानव सहित आहे. एकामध्ये मानव असणार आहे, 2 मध्ये मानव नसणार आहे. ऑर्बिटल मॉड्यूल नावाच्या गगनयान सिस्टीम मॉडेलमध्ये 1 महिलेसह 3 भारतीय अंतराळवीर असतील. ते पृथ्वीपासून 300 ते 400 किमी उंचीवर पृथ्वीच्या कक्षेत 5 ते 7 दिवस फिरत राहतील. आणि जर ही सक्सेस झालं तर अंतराळामध्ये मानवाला पाठवणारा भारत हा 4था देश ठरणार आहे. ओके, मग याच्या आधी 3 देश झाले आहे. मग ती 3 देश कोणते? तुम्ही सहज गेस करू शकता की जे महासत्ता असतात तेच राहणार आहे. मग कोणकोणते आहे? ते आहेत अमेरिका, त्याच्यानंतर रशिया आणि 3 नंबरला कोण असेल? 3 नंबर आहे चीन. आणि जर भारत याच्यात सक्सेस झालं तर भारत हा आपला 4था देश याच्यात राहणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 79. लोकसभा आणि राज्यसभा टीव्हीचे एकत्रीकरण करून कोणत्या नवीन चॅनलची निर्मिती करण्यात आली आहे? तर लोकसभा आणि राज्यसभा यांना एकत्रित करून आता नवीन चॅनल तयार झालाय संसद टीव्ही. कोणतं? संसद टीव्ही. तर संसदेचे दोन्ही सभा सदनातील पीठासीन अधिकाऱ्यांनी लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्हीचं एकत्रीकरण करून संसद टीव्ही बनवलाय. आणि याच्या सीईओ पदी एका वर्षासाठी नियुक्ती केली आहे रवी कपूर यांची. याचे सीईओ कोण आहे? रवी कपूर यांची एका वर्षासाठी नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या. नुकताच हा थोडा चर्चेत सुद्धा होता संसद टीव्ही. का बरं चर्चेत होता? कारण याचा जो युट्यूब चॅनल आहे संसद टीव्हीचा तो हॅक झाला होता आणि हॅकर्सनी त्याच्यावर बिटकॉइन संबंधीचे काहीतरी मेसेज प्रसारित केले होते. नंतर युट्यूबने याला बॅन करून टाकलं होतं. त्याच्यामुळे नंतर जे याची टीम आहे संसद टीव्हीची त्यांनी युट्यूबशी बोलणं वगैरे करून आता तो चालू झालाय. पण थोडा का असे ना हा चर्चेत होता, त्यामुळे एक्झाम मध्ये हा प्रश्न येऊ शकतो. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 80. मिस युनिव्हर्स 2021चा खिताब कोणी जिंकलाय? सगळ्यांना जवळपास हा माहीत झालंच असेल की हे भारताची जी सुंदरी होती जिचं नाव आहे हरनाज संधू हिनं हा मिस युनिव्हर्स 2021चा खिताब जिंकलाय. 21 वर्षीय हरनाजला 12 डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोम मध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आलं होतं. आणि जवळपास 21 वर्षानंतर भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला. त्याआधी 21 वर्षापूर्वी लाला दत्ताला हे पुरस्कार प्राप्त झालं होतं. आणि त्यासोबतच 2000 साली मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता लाला दत्ताने. 1992 मध्ये सुष्मिता सेनने सुद्धा खिताब जिंकला होता. तसंच मेक्सिकोची मिस युनिव्हर्स 2020 आंद्रिया मेजानं हरनाजला मुकुट घातला. म्हणजे जी आधीची मिस युनिव्हर्स असते ती नवीन मिस युनिव्हर्सला तो मुकुट घालण्याची ती प्रथा असते. आणि मिस युनिव्हर्स रनरअप मध्ये होती मिस पॅराग्वे नादिया फेरेरा आणि सेकंड रनरअप होती मिस साऊथ आफ्रिका लालेला मस्वाने. भारतातर्फे ज्युरी टीम मध्ये उर्वशी रौतेलाचा सहभाग होता. याआधी हरनाजनं मिस दिवा युनिव्हर्स 2021 चा सुद्धा पुरस्कार जिंकलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 81. 2020-21 मध्ये सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक कोणत्या राज्यात झाली आहे? ओके, आता वरचा जो प्रश्न होता ना तो देशाशी संबंधित होता. आता आपल्या भारतामध्ये कोणत्या राज्यात सगळ्यात जास्त थेट परकीय गुंतवणूक झाली आहे? आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त थेट परकीय गुंतवणूक झालेला जो राज्य आहे तो आहे गुजरात. कोणत्या राज्यात झाली आहे? गुजरातमध्ये. 2020-21 मध्ये भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 10% वाढ झाली. जगभराचं जर एफडीआय पाहिलं ना तर घट झाली, पण भारताचं उलट होतं. भारतामध्ये एफडीआय गुंतवणूक वाढली आहे, 10% वाढली आहे. भारतात सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारे देश सिंगापूर, जे आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलंच. 2 नंबर अमेरिका, 3 नंबरला मॉरिशियस आहे. म्हणजे सगळ्यात जास्त गुंतवणूक करणारे देश कोण आहे? एक आहे सिंगापूर, त्याच्यानंतर 2 नंबर अमेरिका, हे वरच्या प्रश्नामध्ये सुद्धा पाहिलं होतं. पण 3 नंबरला कोण आहे? मॉरिशस. 3 नंबरला मॉरिशस. हे सगळ्यात जास्त यांनी भारतामध्ये गुंतवणूक केली आहे. त्याच्यात सर्वाधिक गुंतवणूक झालेली क्षेत्रे संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर, बांधकाम, सेवा. सर्वाधिक व्याप्त राज्य आहे गुजरात. मग महाराष्ट्र किती नंबरला आहे? आपला महाराष्ट्र हा 2 नंबरला आहे. सगळ्याधिक गुजरातला आहे. 1 नंबर गुजरात, 2 नंबर महाराष्ट्र आणि 3 नंबरला आहे कर्नाटक. कर्नाटक आहे 3 नंबरला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अनअकॅडमी तर्फे कॉम्बॅट टेस्ट आयोजित केली जाणार आहे. 13 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे. तुम्ही आजच याच्यासाठी एनरोलमेंट करून घ्या आणि एनरोलमेंट करताना तुम्हाला कोड विचारेल त्या ठिकाणी टाकून द्या SOHEL1010. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ही टेस्ट देऊ शकता. आणि इथे भरपूर प्राइजेस सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 10 लाखापर्यंतचे प्राइजेस तुम्ही प्राप्त करू शकता.
प्रश्न क्रमांक 82, राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? सध्या राज्य मागासवर्गीय आयोग नाही का थोडा चर्चेचा आहे. ओबीसी आरक्षण असो, मराठा आरक्षण असो, त्याच्यामुळे जो मागासवर्ग आयोग आहे ना बराच चर्चेत राहिलेला आहे. त्याच्यामुळे एक्झाम मध्ये यासंबंधी क्वेश्चन येऊ शकतात. तर राज्य सरकारनं 3 जून 2021 रोजी मागासवर्ग आयोगाच्या 9 सदस्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. त्यामध्ये बबनराव तायवाडे, चंद्रलाल मेश्राम, बालाजी किल्लारीकर, संजीव सोनवणे, गजानन खराटे, निलिमा सराफ, गोविंद काळे, लक्ष्मण हाके, अलका राठोड यांचा समावेश आहे. आणि जानेवारी 2020 मध्ये आयोगाची मुदत संपुष्टात आल्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांची नियुक्ती राज्य सरकारनं केली होती. कोणाची केली होती? आनंद निरगुडे यांचं नियुक्ती, हे अध्यक्ष आहे. ओके, सदस्यांची सुद्धा तुम्हाला मी नावं सांगितली. सर्वोच्च न्यायालयाचे मागासवर्ग आयोग कायदा करण्याचा निर्देश दिला होता. त्यानुसार राज्य सरकारनं सुरुवातीला 15 मार्च 1993 रोजी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग समिती स्थापन केली आणि त्यानंतर 6 मध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग कायदा केला आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळून इतर समाज घटकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासून त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करायचा की नाही याबाबत राज्य सरकारला शिफारस करण्याची जबाबदारी ही या मागासवर्ग आयोगाची असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 83, जगभरात वसुंधरा तास 2021 या वर्षात केव्हा साजरा करण्यात आला? म्हणजे नेमकाच हा प्रश्न विचारायचा की जगभरात वसुंधरा तास कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तो साजरा केला जातो 27 मार्चला. 27 मार्च. तर 27 मार्च 2021 रोजी जगभरामध्ये वसुंधरा तास अर्थ अवर म्हणून जास्त प्रचलित आहे तो. ओके, इंग्रजीमध्ये अर्थ अवर ही संकल्पना वापरली जाते. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी. ओके, तर 27 मार्च का? कारण की तो मार्च महिन्याचा शेवटचा शनिवार, म्हणजे 27 मार्च हा दिनविशेष नाहीये. म्हणजे 27 मार्चला दरवर्षी होते का? नाही, तर मार्च महिन्याचा शेवटच्या शनिवारला जो काही दिनांक येईल तेव्हा तो साजरा केला जातो. आणि या वर्षीची त्याची थीम होती 2021 ची क्लायमेट चेंज टू सेव्ह अर्थ. क्लायमेट चेंज टू सेव्ह अर्थ. आता बघा हा मार्च महिना सुरू झाला, आता शेवटचा शनिवार जेव्हा येईल तेव्हा ते साजरा केला. क्लायमेट चेंज टू सेव्ह अर्थ अशी त्याची संकल्पना ठेवण्यात आली होती. क्लायमेट चेंज टू सेव्ह अर्थ हे सुद्धा लक्षात ठेवा. हा जागतिक वन्यजीव निधीचा WWF चा उपक्रम आहे आणि हा कार्यक्रम 180 पेक्षा जास्त देशातील लोकांना त्यांना स्थानिक वेळेनुसार रात्री 8:30 ते 9:30 पर्यंत 1 तास दिवा बंद ठेवण्यास प्रोत्साहित करते. म्हणजे अर्थ अवर म्हणजे 1 तास पूर्ण लाईट गीट बंद करून दिला जाते आणि प्रत्येक देशाच्या स्थानिक वेळेनुसार रात्री 8:30 ते 9:30 पर्यंत लाईट बंद करण्यासाठी आवाहन करण्यात येतो. आणि याची सुरुवात 2007 मध्ये सिडनी या शहरापासून झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जो सिडनी आहे तिथून याची सुरुवात 2007 मध्ये म्हणजे 2007 अर्थ अवर मनवण्याची सुरुवात 2007 मध्ये झाली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 84 पाहूया. पुढच्या 25 वर्षात भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या 100 वर्षपूर्तीकडे वाटचाल करताना यंदाचा अर्थसंकल्प पुढील कोणत्या प्राधान्यक्रमांसह विकासाला चालना देणारा आहे? जो अर्थसंकल्प नुकताच मांडला गेला 2 फेब्रुवारीला. तर बघा खालचे काय मुद्दे आहे? पीएम गतिशक्ती, समावेशक विकास, उत्पादकता वाढ आणि गुंतवणूक, उगवत्या संधी, ऊर्जा संक्रमण, हवामान संबंधी कृती आणि चौथा आहे गुंतवणुकीसाठी वित्त पुरवठा. याच्या उत्तर आहे वरीलपैकी सर्व. अ, ब, क, ड हे सगळेच्या सगळे याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. पुढच्या 25 वर्षात भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या 100 वर्षपूर्तीकडे वाटचाल करताना यंदाचा अर्थसंकल्प या पीएम गतिशक्ती, समावेशक विकास, उत्पादकता वाढ, गुंतवणूक, उगवत्या संधी, ऊर्जा संक्रमण, हवामान संबंधी कृती आणि गुंतवणुकीसाठी वित्त पुरवठा करणारा असणार आहे असं जाहीर झालं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 85. नासा आणि इस्रो यांच्या संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं नाव काय? तर नासा आणि इस्रो यांच्या संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं नाव आहे NISAR. निसार म्हणून त्याला ओळखलं जात आहे. निसार हे असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन केलं जात आहे. आता याचा फुल फॉर्म काय होतो? तर याचा फुल फॉर्म होतो निसारचा नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार. नासा, N फॉर नासा, I फॉर इस्रो, नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार असा याचा फुल फॉर्म आहे. त्याला निसार म्हणून ओळखलं जात आहे. उच्च रिझोल्युशन प्रतिमा निर्माण करण्यास हा उपग्रह सक्षम आहे. 2022 मध्ये श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल. नासा व इस्रो यांनी याबाबतचा भागीदारी करार 30 सप्टेंबर 2014 लाच केलं होतं. आणि सर्वात मोठ्या रिफ्लेक्टर अँटिनाने सुसज्ज आहे हा. आणि निसार या प्रकल्पात दुहेरी वारंवारता L व S बँड असलेली रडार पृथ्वी निरीक्षणासाठी वापरलं जाणार आहे. आणि इस्रोच्या अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्रातून पेलोड श्रीहरिकोटा येथे पाठवण्यात येत असून नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीनं हे L बँड तयार केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न क्रमांक 86. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2021 कोणत्या पुस्तकास देण्यात आला आहे? तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2021 हा प्राप्त झालाय ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक. ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक. डेव्हिड डिओप यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. कोण आहे? डेव्हिड डिओप. लक्षात ठेवा कोण आहे? डेव्हिड डिओप. डेव्हिड डिओप यांनी लिहिलेलं हे
ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक हे पुस्तक आहे. या पुस्तकाला पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार जिंकणारे डेव्हिड डिओ पहिले फ्रेंच साहित्यिक ठरले आहे. फेरेरे डेम या पुस्तकाचे ते इंग्रजी भाषांतर आहे. ॲना मोस्कॉविकिस यांनी इंग्रजी भाषांतर केलं. हे पुस्तक पहिल्या महायुद्धात फ्रान्सच्या वतीने लढणाऱ्या सेनेगाली सैनिक एल्फा NDA यांच्यावर आधारित आहे. ओके. आणि हे पुस्तक 2018 मध्ये फ्रेंचमध्ये आणि नंतर 2020 मध्ये इंग्रजी भाषेत प्रकाशित झालं होतं. या पुरस्काराची 50,000 पाऊंड रक्कम लेखक आणि अनुवादक यांना विभागून दिली जाते. बुकर पुरस्काराबद्दल जी माहिती आहे ती पण लक्षात असू दे तुमच्या, की सर्वोत्कृष्ट इंग्रजी किंवा इंग्रजी भाषांतरित पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो. स्थापना कधीची आहे बुकर पुरस्काराची? याची स्थापना आहे 2004 ची. 2005 ला पहिला पुरस्कार दिला गेला. स्वरूप होतं 50,000 पाऊंड. पुरस्कार देणारी संस्था कोण आहे? क्रँक स्टार्ट. बुकर पुरस्कार कोणती संस्था देते? क्रँक स्टार्ट ही संस्था देते. पूर्वी दर 2 वर्षांनी दिला जाणारा हा पुरस्कार 2016 पासून आता दरवर्षी दिला जातो. पहिले स्वरूप होतं दर 2 वर्षाला, पण 2016 पासून आता दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा लॉन्च झाल्या आहे. त्याच्यामध्ये गरुड झेप कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर STI मेन्स एक्झाम स्टार्ट होत आहे 2 मार्च 2022 पासून. मेंटर स्क्रीनवर दिसत आहे. तसंच कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर ASO मेन्स एक्झाम ही स्टार्ट होत आहे 9 मार्च पासून. प्रश्न क्रमांक 87. भांग शेतीस मान्यता देणारं पहिलं राज्य कोणतं ठरलंय? तर भांग शेतीस मान्यता देणारं पहिलं राज्य ठरलंय उत्तराखंड. कोणता ठरलाय? उत्तराखंड. अंमली कायद्याअंतर्गत NDPS, आता हा NDPS कायदा नाही का, हा फार चर्चेचा विषय ठरला होता. अँटेलिया ड्रग्स केस झालं, शाहरुख खानचा 2 मुलगा त्याच्यात अडकला होता, बराच चर्चेत होता. NDPS ऍक्ट बद्दल एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर तयार केलेला आहे, तुम्ही ते पाहून घ्या. त्याची डिटेल माहिती आहे ऍक्ट बद्दल मी दिलेली आहे. हा कायदा 1985 पासून भांगाच्या शेतीवर बंदी असली तरी याच कायद्यातील तरतुदीनुसार नियंत्रित आणि नियमित स्वरूपातील भांगेच्या शेतीस अनुमती देण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकते. ओके. नियमित आणि नियंत्रित म्हणजे औषधीसाठी जर कोणी करत असेल तर त्याला परवानगी राज्य देऊ शकते. राज्य सरकार केवळ औद्योगिक आणि फळ शेतीसाठीच भांगेला परवानगी देऊ शकते. 2018 मध्ये या अधिकाराचा वापर करून भांगेची शेती सुरू करणारं उत्तराखंड हा पहिलं राज्य ठरलं होतं. आणि नुकतीच याची चर्चा हिमाचल प्रदेशच्या एका विधानसभेच्या सत्रामध्ये झाली होती, त्यामुळे पुन्हा हा चर्चेत आलेला आहे. आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी राज्याच्या अर्थसंकल्प 2021 मध्ये जाहीर करताना राज्यात लवकरच नियंत्रित भांग शेती अधिकृत मान्यता देणार असल्याची घोषणा केली होती. पण पहिलं राज्य विचारलं होतं आहे उत्तराखंड. आणि यासारखंच घोषणा करणारं अजून सुद्धा राज्य आहे बरं का, विचाराधीन, ते उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हा विचाराधीन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 88. भारत बांगलादेश मैत्री दिवस कोणता घोषित करण्यात आलाय? तर जेव्हा भारताचे पंतप्रधान बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा हा मैत्री दिवस घोषित करण्यात आलाय. आणि तो कोणता आहे? तर भारत बांगलादेश मैत्री दिवस 6 डिसेंबर. कोणता दिवस आहे? 6 डिसेंबर. भारत बांगलादेश मैत्री दिवस हा 6 डिसेंबर घोषित करण्यात आलाय. तर भारताचे पंतप्रधान जेव्हा 26-27 मार्च 2021 रोजी बांगलादेश दौऱ्यावर गेले होते तेव्हा बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत होता. वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी वर्ष आणि भारत बांगलादेश यांच्या मैत्रीला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. आणि सहभागी झाल्यानंतर त्यांनी जी स्टेटमेंट दिली होती की बांगलादेश निर्मितीमध्ये त्यांनी सुद्धा उपोषण केलंय, त्याच्यामुळे सुद्धा फार वाद गाजला होता. त्याच्यामुळे हे प्रश्न थोडं प्रकाश झोतात आला होता. तर 6 डिसेंबर हा दोन्ही देशासाठीचा मैत्री दिवस असेल निश्चित करण्यात आलं. 6 डिसेंबर. आणि याच दिवशी 1971 साली भारतानं बांगलादेशला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली होती. तसेच बांगलादेश मुक्ती संग्रामाला महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या भारत बांगलादेश सीमेवरील मुजीबनगर ते नादिया दरम्यानच्या ऐतिहासिक मार्गाला शाधीनोता शोरक, शाधीनोता शोरक हा बंगाली वर्ड आहे. शाधीनोता शोडक हा बंगाली वर्ड आहे. त्याचा मराठीमध्ये अनुवाद केला तर आपण तर स्वाधीनता सडक असे नाव देण्याचा बांगलादेशचा प्रस्ताव भारताने मान्य केला. म्हणजे रस्त्याला नाव देण्यात आलं होतं. कुठून कुठपर्यंतचा? तर नादिया मुजीबनगर ते नादिया दरम्यानच्या ते रस्त्याला शाधीनोता शोडक नाव देण्यात आलं. आणि हा मैत्री दिवस 6 डिसेंबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 89. सुएझ कालव्यामध्ये कोणते मालवाहक जहाज अडकल्यामुळे जगभरातील व्यापारावर परिणाम पडला होता? अतिशय महत्वाची घटना घडली होती मित्रांनो. पूर्ण जगभराचा व्यापार जवळपास ठप्प पडल्यासारखं झालं होतं तो जहाज अडकल्यामुळं. तर त्याचं नाव होतं MV एव्हरग्रीन. हे जहाज जगप्रसिद्ध सुएझ कालव्यात सरकून तिरकं झालं होतं. आणि हा मालवाहक जहाज होता. 23 ते 29 मार्च 2021 दरम्यान याचा परिणाम देशाचे कालव्यातून होणारी जी जगभराची वाहतूक त्याच्यावर ठप्प पडली होती. आणि पनामा देशाचं हे कंटेनर होतं जे चीनमधून नेदरलँडमधील रॅडमकडे जाण्यासाठी निघालं होतं. आणि सुएझ कालव्याविषयी आपण थोडी माहिती आपण घेऊया.
की असं काय आहे याच्यामध्ये की एवढं जगभराचा व्यापार याच्यावर परिणाम पडतो. तर 10 वर्षे खोदकाम करत तयार केलेल्या या कालव्यामधून 1869 पासून जहाजांची वाहतूक केली जाते. 1869 पासून. आणि उत्तर दक्षिण गेलेल्या 193.3 किमी लांबीच्या या कालव्यामुळे, म्हणजे या कालव्याची लांबी किती आहे? 193.3 किलोमीटर उत्तर दक्षिण. आणि भूमध्य समुद्र व दक्षिणेकडील सूरज आखातात तांबडा समुद्र एकमेकांना जोडले गेले आहेत. तसेच या कालव्यामुळे आफ्रिका खंड आशिया खंडापासून अलग झाला आहे. हा कालवा होण्यापूर्वी युरोपकडून आग्नेय आशियाकडे जाणाऱ्या जहाजांना आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील केप ऑफ गुड होप मार्गे संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून जावं लागत होतं. आणि केप ऑफ गुड होप या सागरी मार्गाच्या तुलनेत या मार्गाने लंडन मुंबई यामधील अंतर जवळपास 7178 किमीनं कमी झालाय. म्हणजे इतका फरक पडला हा कालव्यामुळे. 7178 किमीनं हा मार्ग कमी झालाय मुंबई ते लंडनचं. एकूण सागरी व्यापारापैकी 10% व्यापार याच कालव्यातून होतो आणि इजिप्तला सर्वाधिक परकीय चलन या सुएझ कालव्याद्वारेच प्राप्त होतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 90. राज्यातील गड किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती स्थापन करण्यात आली आहे? तर राज्यातील गड किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 24 सदस्यांची सुकाणू समिती निर्माण करण्यात आली. ओके, त्याचे अध्यक्ष कोण असणार आहे? मुख्यमंत्री असणार आहे. सुकाणू समिती 24 सदस्य त्याच्यात असणार आहे. पहिल्या टप्प्यात कोणकोणते? पहिल्या टप्प्यात जे किल्ले निवडण्यात आले त्याच्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी किल्ला. त्याच्यानंतर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आहे. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आहे. हे किल्ले पहिल्या टप्प्यात निवडण्यात आले. आणि त्यासोबतच आहे सुधागड आणि तोरणा. सुधागड आणि तोरणा यांची सुद्धा नावं लक्षात असू द्या. या किल्ल्यांचं सगळ्यात पहिले संवर्धन करण्यात येणार आहे. या ठिकाणी मित्रांनो चालू घडामोडीचे हे प्रश्न इथे संपतात. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील, स्पष्टीकरण लक्षात आलं असेल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. ही टेस्ट सिरीज तुम्हाला परचेस करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून परचेस करू शकता. तर व्हिडिओ इथे थांबूया. धन्यवाद. अनअकॅडमीवर सबस्क्रिप्शन घेताना सगळ्या रेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून 10% डिस्काउंट पाहिजे असेल तर कोड यूज करा SOHEL1010. तर तुम्हाला या ठिकाणी भरपूर असा डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. तर वेळ न करता आजच अनअकॅडमी ऍप इन्स्टॉल करा आणि एमपीएससीच्या तयारीला लागा.